तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवर या यूट्यूब चॅनलवर। आपण नवीन एक सिरीज चालू करतो आहे ज्यामध्ये आपण पूर्ण घटनात्मक संस्था आहेत आणि बिगर घटनात्मक संस्था आहेत आणि इतरही महत्त्वाच्या ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात अशा सगळ्या गोष्टी इथे कव्हर करणार आहोत। आता घटनात्मक संस्था म्हणजे काय, बिगर घटनात्मक संस्था म्हणजे काय, त्या गोष्टीसुद्धा आपण समजून घेणार आहोत। म्हणजे हे लेक्चर सिरीज आपल्याला पॉलिटिक्सशी संबंधित आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये आपण नेमकं काय करणार आहे, आजच्या भागामध्ये एक एक म्हणजे टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत। तर आजच्या भागामध्ये आपण काय केलं आहे, त्या महाधिवक्ता आणि महान्यायवादी आहे यांच्यामधला फरक, तसेच यांच्यावर आधारित आतापर्यंत आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ते सुद्धा कव्हर करणार आहोत। म्हणजे आपण डायरेक्ट एमपीएससीचे प्रश्न घेतलेले आहेत जेणेकरून बाकीच्या सरळ सेवामध्ये तुम्हाला इझिली प्रश्न आहेत ते त्याची उत्तरं देता येतील, कारण आपण पूर्ण एरिया कव्हर करण्यावर भर दिला आहे। तर या भागामध्ये आपण महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्याबद्दल समजून घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल डिटेल समजून घेतल्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये महाधिवक्ता यांच्यावर प्रश्न तसेच महान्यायवादी यांच्यावर प्रश्न टाकणार आहोत। तर बघा, भारताचे महान्यायवादी आहेत त्यांना आपण काय म्हणत असतो, ऑर्डिनरी जनरल ऑफ इंडिया, आणि राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट। आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्था आहेत तर त्यांच्यामध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश होतो। तर लक्षात ठेवा, सुरुवातीला घटनात्मक संस्था म्हणजे काय किंवा वैधानिक संस्था म्हणजे काय, कार्यकारी संस्था म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊ। म्हणजे घटनात संस्था आणि संस्थांचे प्रकार आपण सुरुवातीला पाहू। तर बघा, संस्था म्हणजे नेमकं काय असते, देशाचा राजकारणात किंवा प्रशासनात किंवा समाजकारण यांना दिशा देणारी किंवा ठराविक अधिकार व जबाबदाऱ्या असलेली जी काही व्यवस्था असते। काय म्हटलं मी, परत एकदा सांगते, संस्था म्हणजे काय, इन्स्टिट्यूशन म्हणजे काय ते आपल्याला आधी समजून घ्यायचं आहे, नंतरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील। कारण मी तुम्हाला म्हटलं की राष्ट्रपती जे आहेत ते घटनात्मक संस्थांमध्ये येतात किंवा उपराष्ट्रपती त्याच्यामध्ये येतात। मग असं जर म्हटलं तर तुम्ही म्हणाल की राष्ट्रपती कसा येते किंवा उपराष्ट्रपती कसा येते, तर संस्था म्हणजे नेमकं काय त्या गोष्टी आपण सुरुवातीला समजून घेऊ। देशाच्या राजकारणात, प्रशासनात किंवा समाजकारण यांना दिशा देणारी किंवा ठराविक अधिकार असतील किंवा जबाबदाऱ्या असलेली व्यवस्था म्हणजेच काय होते, तर संस्था असे होते। म्हणून इथे फक्त एक व्यक्ती म्हणून नाही तर त्याच्याकडे काहीतरी ठराविक अधिकार असतात किंवा जबाबदाऱ्या असतात, म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा एका संस्थेच्या प्रमाणेच बघितलं जाते। आता आपण बघतो की संस्थांचे एकूण प्रामुख्याने 3 प्रकार पडतात, घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था आणि कार्यकारी संस्था। मी तुम्हाला प्रामुख्याने 3 प्रकार पडतात असा शब्द उच्चारलेला आहे। संस्थांचे आणखी काही बरेच प्रकार पडत असतील, परंतु प्रामुख्याने आपण या 3 गटामध्ये त्याचं वर्गीकरण करतो। तर घटनात्मक संस्था आहेत त्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असं म्हणतो, वैधानिक आहे त्याला स्टॅच्युटरी बॉडी असं म्हणतो, आणि कार्यकारी आहे त्याला आपण एक्झिक्युटिव्ह म्हणतो। कार्यकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह जे काम करतात ते, किंवा नियामक संस्था आपण असं त्याला म्हणू शकतो, रेग्युलेटरी बॉडीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो। आता घटनात्मक संस्था म्हणजे काय याचा अर्थ समजून घेऊ। घटनात्मक संस्था म्हणजे घटनेत विशेष उल्लेख असणाऱ्या ज्या काही संस्था असतात त्यांना आपण घटनात्मक संस्था असं म्हणतो, आणि त्यांना थेट अधिकार जे आहेत ना ते संविधानातून मिळतात, म्हणूनच त्यांना आपण घटनात्मक संस्था असं म्हणत असतो। उदाहरणार्थ एमपीएससीला आहे किंवा यूपीएससीला आहे किंवा कॅग आहे, इलेक्शन कमिशन आहे, यांना अधिकार जे आहेत ते कुठून मिळालेले आहेत, डायरेक्ट संविधानातून मिळालेले आहेत, म्हणून त्या काय झाल्या, घटनात्मक झाल्या। मग तुम्हाला घटनात्मक संस्था, आता संविधानात समजा आता उल्लेख नाही आहे पण एखाद्या संस्थेला घटनात्मक संस्थेचा मान मिळू शकतो का, हो मिळू शकतो, पण त्याच्यासाठी काय करावं लागते, घटनादुरुस्ती करावी लागते। घटनादुरुस्तीने त्याला एक घटना दुरुस्ती केली, त्याच्यानंतर त्याचा संविधानात समावेश झाला तर ती पण काय गणल्या जाईल, एक घटनात्मक संस्था गणल्या जाईल। म्हणजे असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो की असं नाही की फक्त संविधानात आत्ताच्या काळात किंवा आधी नमूद केलेल्या संस्थाच असतील, भविष्यात पण त्या संस्था घटनात्मक पद्धतीने उदयास येऊ शकतात, तर लक्षात ठेवा। पुढचा प्रकार आपला संस्थांमधला तो म्हणजे वैधानिक संस्था। आता वैधानिक संस्था म्हणजे काय, स्टॅच्युटरी बॉडीज म्हणजे नेमकं काय, वैधानिक तुम्ही कशाला म्हणाल की कायद्याने स्थापन केलेली एखादी संस्था असेल तर तिला आपण काय म्हणू, वैधानिक। म्हणजे संविधानात नसून संसदेने केलेल्या की कायद्याने जी काही निर्माण होत असेल त्याला आपण वैधानिक संस्था म्हणतो, समजलं। वैधानिक संस्था म्हणजे काय, त्याला आपण स्टॅच्युटरी बॉडीज म्हणतो, जी कायद्याने स्थापन केलेली असेल। म्हणजे संविधानात तिचा उल्लेख आहे का, संविधानात तिचा उल्लेख नाही, परंतु ते काय झाली आहे, कायद्याने स्थापन झालेली आहे। आणि कोण करणार आहे तो कायदा, संसदेने केलेल्या कायद्याने
तर आपण काय म्हणतो, वैधानिक संस्था असं म्हणतो. आता याचे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर नीती आयोग आहे. म्हणजे नीती आयोग आता सध्या आहे, पण सुरुवातीला त्याचं नाव जे होतं ना ते प्लॅनिंग कमिशन होतं. प्लॅनिंग कमिशन म्हणजे त्याला आपण PC म्हणजेच काय म्हणत होतो, योजना आयोग असं म्हणत होतो. आणि आता आपण त्याला नीती म्हणतो. आता नीती आयोग यावर खूप वेळा प्रश्न येतात किंवा विचारले गेलेले आहेत. मी तुम्हाला एक प्रश्न देते, नीती म्हणजे काय याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगायचा आहे. हा कंबाईन एक्झाममध्ये, मेन्समध्ये पण खूप वेळा विचारलेला आहे आणि याआधी MPSCच्या प्रिलिम्समध्ये पण 3-4 स्टेटमेंट दिले होते. त्यामध्ये हा एक प्रश्न होता, त्यावरून आपलं उत्तर निघत होतं. तर नीती म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन आणि उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर त्यालाच आपण काय म्हणतो, आधी प्लॅनिंग कमिशन. आणि नीती आयोगबद्दल अधिकची माहिती असेल, त्याचे अध्यक्ष कोण असतात, उपाध्यक्ष कोण आहेत, CEO कोण आहेत, ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ॲडिशनल माहिती तुम्हाला मिळेल. तसंच आता पुढे आपण बघतो की वैधानिक संस्थांमध्ये आणखी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर CBI आहे. CBI देऊ शकतो आपण, किंवा NHRSC पण देऊ शकतो. CBIचा लॉंग फॉर्म म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, बरोबर आहे. तर अशा प्रकारे वैधानिक संस्था आपण बघितल्या. आता अशा प्रकारे वैधानिक संस्थाची व्याख्या समजली. कायद्याने स्थापन केलेली आहे, मात्र संविधानात उल्लेख आहे का, नाही. कोण करते, तर संसद सदस्य करतात. कशाद्वारे, संसद सदस्य कायदा निर्माण करून करतात, त्याला आपण काय म्हणतो, वैधानिक संस्था. पुढच्या संस्थांमध्ये आहे कार्यकारी संस्था, त्याला आपण नियामक संस्था असं म्हणतो. नियामक संस्थांमध्ये नेमक्या कोणत्या संस्था येतात, ज्या कार्यकारी आदेशाने तयार झालेल्या आहेत किंवा स्थापन होतात आणि त्यांचे तेवढ्या क्षेत्रापुरतं नियमन करतात. उदाहरणार्थ SEBI आहे. आता SEBI आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शेअर मार्केटशी रिलेटेड आहे. किंवा RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही काय एक नियामक किंवा एक्झिक्युटिव्ह रेग्युलेटरी बॉडी आपण त्याला म्हणू शकतो. अशा प्रकारे मित्रांनो, आपण घटनात्मक संस्था, वैधानिक संस्था आणि कार्यकारी संस्था हे 3 प्रमुख संस्थांचे प्रकार आहेत, ते प्रकार समजून घेतले. तर असेच म्हणजे आपण बाकीचे सुद्धा लेक्चर कवर करणार आहोत. घटनादुरुस्ती किती झाले त्यावर सुद्धा लेक्चर कवर करणार आहोत. आता सध्याच्या आपल्या आजच्या भागामध्ये आपण महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्याबद्दल म्हणजे डिटेल माहिती बघणार आहोत. की परीक्षाभिमुख म्हणजे डिटेल म्हणजे पूर्ण परीक्षाभिमुख माहिती, ज्यावर तुमचे पूर्ण PYQ सॉल्व होतील आणि समोर भविष्यात येणारे प्रश्नसुद्धा सॉल्व होतील. आता इथे महान्यायवादी आहेत आणि महाधिवक्ता आहेत. महान्यायवादी तुम्ही कोणाला म्हणाल, तर मी तुम्हाला AGI सांगितलं, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. आणि महाधिवक्ता तुम्ही कोणाला म्हणाल, की ॲडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं तुम्हाला सांगितलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की भारताचे महान्यायवादी म्हणजे हे कुठे असेल, केंद्राच्या ठिकाणी, आणि राज्याचे महाधिवक्ता हे कुठे असतील, राज्याच्या ठिकाणी. आता याचं महत्त्व नेमकं काय आहे, तर महान्यायवादी हे नेमके असतात तरी कोण, की देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी तुम्ही त्याला म्हणू शकता. तर महाधिवक्ता आहे ते राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी. जर तुम्हाला यथा कदाचित कुठेतरी प्रश्न विचारला, प्रश्न म्हणजे याआधी तुम्ही एक्झाम देता तर एक्झाममध्ये प्रश्न आहेत, पण सरळ कोणी असं बोलता बोलता पण विचारलं तर सांगू शकतो, की तुम्हाला प्रश्न विचारू शकतो, देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे, किंवा राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून कोण आहे. तर लक्षात ठेवा, देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे भारताचे महान्यायवादी आणि राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणजे राज्याचे महाधिवक्ता. पुढे दोघांमधला फरकही पाहू आणि बाकीच्या गोष्टीसुद्धा समजून घेऊ. तर केंद्राच्या कार्यकारी मंडळाचा भाग आहे कोण, राज्याचे महान्यायवादी, भारताचे महान्यायवादी. कशाचा भाग, केंद्राच्या कार्यकारी मंडळाचा भाग म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. कार्यकारी म्हणजेच एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी हा शब्द जिथे येते तिथे एक्झिक्युटिव्ह हा शब्द येत असतो. तसेच महान्यायवादी यांच्याबद्दल आपण बघितलं, पूर्णवेळ सल्लागार नाही आहेत किंवा सरकारी कर्मचारीसुद्धा ते नाही आहेत. आणि त्यांच्यासाठी कुठला घटनात्मक भाग आहे, तर भाग 5 प्रकरण 1 कलम 76, 88 आणि 105 मध्ये भारताच्या महान्यायवादींबद्दल माहिती सांगितलेली आहे. म्हणजे याच्यासाठी कलम आहे, आर्टिकल आहे, म्हणजे ही काय झाली, एक घटनात्मक संस्था झाली. कारण याच्यासाठी संविधानात स्पेशल तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा सांगते, भारताचे महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, जे केंद्राच्या ठिकाणी असतात आणि देशातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जाते. ते केंद्राच्या एक कार्यकारी भाग म्हणून काम करतात. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आहे त्यांच्याशी संबंधित आपण बघतो की पूर्णपणे ते सल्लागार नाही आहेत किंवा सरकारी कर्मचारीसुद्धा नाही आहेत. आणि कोणता घटनात्मक भाग, तर प्रकरण 5 प्रकरण 1 कलम 76, 88 आणि 105 हे भारताच्या महान्यायवाद्यांशी संबंधित आहे. आता अशाच प्रकारे तुलनात्मक दृष्ट्या आपण कोणाचा अभ्यास करणार आहोत, राज्याचे महाधिवक्ता. राज्याचे महाधिवक्ता कुठे असणार आहेत,
राज्याच्या ठिकाणी राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जाते आणि ते राज्याच्या कार्यकारी मंडळाचा भाग असतात. जसं महान्यायवादी केंद्राच्या, तसं राज्याचे महाधिवक्ता राज्याच्या कार्यकारी मंडळाचा भाग. हे पण पूर्ण वेळ सल्लागार नाही आहेत आणि सरकारी कर्मचारीसुद्धा नाही आहेत. आणि घटनात्मक भाग कुठला आहे तर भाग 6मध्ये प्रकरण 2 कलम 165, 177 आणि 194 हे कोणाशी संबंधित आहे? राज्याच्या महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहेत. आता दोन्ही गोष्टी तुलनात्मकरित्या कव्हर केल्या आहे, जसं घटनात्मक भाग आणि हा घटनात्मक भाग म्हणून लक्षात ठेवा. इथे महान्यायवाद्यांबद्दल विचारलं तर भाग 5 आणि राज्याचे महाधिवक्ता यांच्याबद्दल विचारलं तर भाग 6. इथे प्रकरण 1, इथे प्रकरण 2 आणि हे आर्टिकल आहेत ना, याच्यावर हमखास प्रश्न असतो म्हणजे असतोच. 76 हे आर्टिकल महान्यायवाद्यांशी संबंधित आहे, यावर खूप बडा प्रश्न विचारला आहे. तर 165 हे जे आर्टिकल आहे ते महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहे. तर अशा प्रकारे आपण दोघांमधला फरक समजून घेतला. समोर आता त्यांची नियुक्ती कोण करते त्याबद्दल समजून घेऊ. आता एक साधारण गोष्ट आहे, केंद्राच्या ठिकाणी आहे तर महान्यायवादी यांची नियुक्ती कोण करणार? राष्ट्रपती करतील ना, त्यांच्या मर्जीनुसार होईल, तेच त्यांना नियुक्त करतील. मग त्याचप्रमाणे महाधिवक्ता आहेत, मग महाधिवक्ता कुठे आहेत? राज्याच्या ठिकाणी ना. मग राज्याच्या ठिकाणी तर त्यांची नियुक्ती कोण करणार आहे? राज्यपाल करणार आहे. म्हणजे तुम्हाला राष्ट्रपती आणि राज्यपाल यामधला फरक समजतो का नाही समजत? त्यासाठी सुद्धा आपण लेक्चर अपलोड म्हणजे नोट्स बनवलेले आहेत, लेक्चर अपलोड करायचं बाकी आहे, ते सुद्धा अपलोड होऊन जाईल. बाकीचे संसद, राज्य विधिमंडळ, त्याच्यानंतर म्हणजे राज्यसभा, लोकसभा, त्याचप्रमाणे विधान परिषद, जे काही विधिमंडळ आहेत म्हणजे विधान परिषद आहे किंवा विधानसभा आहे त्याबद्दलसुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत. तसेच राज्यपाल, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तुलनात्मक रित्या आपण अभ्यास करणार आहोत. तसेच बाकीचे सुद्धा आयोग आहेत, समजा केंद्रीय म्हणजे UPSC आहे केंद्राच्या ठिकाणी, MPSC आहे राज्याच्या ठिकाणी किंवा स्टेट PSCs आहेत, त्याचासुद्धा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. म्हणजे एक एक गोष्ट आपण कव्हर करत जाऊ. इथे लक्षात घ्या, आपण नियुक्ती बघत होतो. नियुक्ती कोण करते? महान्यायवाद्यांशी संबंधित राष्ट्रपती करतात, तर महाधिवक्ता यांच्याशी संबंधित राज्यपाल करतात. आता यांचा कार्यकाळ घटनेत नमूद आहे का, यावर खूप बडा प्रश्न विचारलेला आहे आणि ट्रिकी प्रश्न विचारले जातात. तर यांचा कार्यकाळ घटनेमध्ये नमूद नाही, लक्षात ठेवा. तर याची पात्रता जी आहे ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांप्रमाणे असते. कोणाची? महान्यायवादी यांची. तर जे काही राज्याचे महाधिवक्ता आहेत त्यांची जी आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीशांप्रमाणे असते. लक्षात ठेवा, इथे वेतन आहे, त्यांची नियुक्ती आहे किंवा बढतर्फी आहे, हे सगळं कोणाच्या हाती असते? महान्यायवाद्यांच्या संबंधित राष्ट्रपतींच्या हाती. आणि तेच त्यांची नियुक्ती असो किंवा वेतन भत्ते असो किंवा बढतर्फी असो, महाधिवक्ता यांच्या संबंधित राज्यपालांच्या हाती असते. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी क्लिअर करते आणि तुलनात्मकरित्या आपण घेत आहे म्हणून जेणेकरून आपला पूर्ण अभ्यास होईल. तर राजीनामासुद्धा राष्ट्रपतींकडे महान्यायवादी देतील, महान्यायवादी राष्ट्रपतींकडे देतील, तर महाधिवक्ता हे राज्यपालांकडे देतील. अशा प्रकारे हे सगळं प्रकरण आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या. आता पुढे आपण बघतो यांचा कार्यकाळ आहे. आता समजा यांचं आता हे पद संपलं, कार्यकाळ यांचं संपलं आहे, मग पुढे काय करू शकतात ते मी काय सांगितलं होतं, सरकारचे पूर्णकालिक वकील नाहीत किंवा सरकारी त्यांच्यावर म्हणजे ते सरकारी कर्मचारी नाहीत. मग नेमकं आहेत कोण? तर लक्षात ठेवा, त्यांचा जर कार्यकाळ संपला तर त्यांना खाजगी व्यवसाय करण्यास बंधने नाही आहेत. म्हणजे ते खाजगी व्यवसाय करू शकतात. आणखी महत्त्वाची गोष्ट, कारण की ते सरकारचे पूर्णकालिक वकील नाहीत म्हणून, कारण राष्ट्रपती त्यांना केव्हाही त्यांच्या मर्जीनुसार नियुक्त करू शकतो, त्यांच्या मर्जीनुसार त्यांना दूर पण करू शकतो किंवा ते पण राष्ट्रपतींकडे राजीनामा केव्हाही देऊ शकतात. असं महान्यायवादींच्या बाबतीत आणि तसंच आपण महाधिवक्तांच्या बाबतीत राज्यपालांकडे. तर ह्या गोष्टी समजून घ्या. आता पुढे आपण त्याचे अधिकार पाहू. एक महत्त्वाची गोष्ट की संसद सदस्य आहेत त्यांना जे काही अधिकार मिळतात ते सर्व विशेष अधिकार त्यांना भेटतात. ते संसदेमध्ये आता महान्यायवादी आहे समजा, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस मी महान्यायवादींबद्दल बोलते तेव्हा केंद्राचा संबंध येतो आणि जेव्हा मी महाधिवक्ता यांच्याशी संबंधित बोलते तेव्हा राज्याचा संबंध येतो. मग आता केंद्राच्या पातळीवर आहे काय? संसद. मग संसदमध्ये सदस्यांना जे काही मिळणारे विशेष अधिकार असतील ते सगळे महान्यायवादी यांना मिळतील. त्यांना संरक्षण, कायदे वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील. त्यांना बाजू मांडण्याचा अधिकार आहे, दोन्ही सभागृहाच्या कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे, संयुक्त बैठकीत पण भाग घेण्याचा अधिकार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना मतदानाचा अधिकार नाही.
मतदानाचा अधिकार नाही ही गोष्ट दोन्हींच्या बाबतीत लागू होते, महाधिवक्ता आणि महान्यायवादी दोघांच्या बाबतीतसुद्धा. तसंच आता आपण महान्यायवादींबद्दल बघितलं, आता जसं महाधिवक्ता यांच्याबद्दल बघणार आहोत. जसं आता राज्य पातळीवर काय असणार आहे, विधिमंडळामध्ये आपण बघतो विधानसभा आणि विधान परिषद आहे. तर विधिमंडळ सदस्यांना मिळणारे सर्व विशेष अधिकार जे आहेत ते महाधिवक्ता यांना मिळतात, संरक्षण मिळते, फायदे मिळतात. आणि दोन्ही सभागृह आहेत, म्हणजे विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे, यांच्या कामकाजामध्ये तिथे समिती असतील तर समितीमध्ये सदस्य होण्याचा त्यांना अधिकार असतो. आता एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगते, हे पूर्ण होऊ द्या मग सांगते. त्यांना भाग घेण्याचा अधिकार असतो, बाजू मांडण्याचा अधिकार असतो, मात्र मतदानाचा अधिकार नाही. आता ही गोष्ट समजली, एकदम क्लिअर झाली. बोलताना आता लक्षात घ्या, महान्यायवादी केंद्राच्या बाबतीत आणि महाधिवक्ता राज्याच्या बाबतीत जे काही तिचे सभा असतील, समजा केंद्राच्या ठिकाणी संसद असेल, मग त्यामध्ये राज्यसभा, लोकसभा, त्यामध्ये जे काही कामकाज असेल त्यामध्ये तिथे भाग घेण्याचा, बोलण्याचा, संयुक्त बैठकीत हजर राहण्याचा, मतं मांडण्याचा, मतप्रदर्शन करण्याचा त्यांना अधिकार असतो, पण मतदान करण्याचा अधिकार नसतो. त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीतसुद्धा महाधिवक्ता यांना सभागृहाच्या कामकाजात, समितीचा सदस्य होण्यात, भाग घेण्यास, बाजू मांडण्याचा अधिकार, मत मांडण्याचा अधिकार, मात्र मतदानाचा अधिकार नाही. मत मांडणी आणि मतदान करणे यामध्ये तफावत आहे, म्हणून लक्षात घ्या. मत मांडणे आणि मतदान करणे यामध्ये तफावत आहे. तर लक्षात ठेवा, मतदानाचा अधिकार नाही. आता आणखी एक प्रश्न विचारण्यात येतो, तो म्हणजे असा की म्हणजे खूपच ट्रिकी प्रश्न विचारला होता की त्यांना कोणत्याही म्हणजे समितीमध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. आता एखादी गुप्त समिती असेल, समिती असेल, अशा वेळेस अलोक केला जाते, म्हणून कोणत्याही समितीमध्ये नाही, तर सर्वसाधारण सभा असतात त्यामध्ये. म्हणून कोणताही हा जो एक्स्ट्रीम वर्ड होता त्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता आणि तो बऱ्याच जणांचा चुकला होता. कोणत्याही समितीमध्ये नाही, पण समितीमध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो. म्हणजे ही एक्स्ट्राची माहिती झाली. यावर आता लेटेस्टमध्ये प्रश्न पडला होता, म्हणून ती पण कव्हर केली. आता एवढं आम्ही समजून घेतलं. आता यांचे नेमकं कर्तव्य काय आहेत, तर महान्यायवादी आहेत, त्यांचं कर्तव्य राष्ट्रपतींनी जे काही पाठवलेले मुद्दे असतील त्यावर त्यांना कायदेशीर सल्ला देणे, कारण ते काय आहेत, एक कायदा अधिकारी आहेत आणि सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत, म्हणून त्यांना सल्ला देणे गरजेचे असते. राष्ट्रपतींनी जे काही सोपवलेली इतर कायदेशीर कामे त्यांना पार पाडावे लागतात, तसेच राज्यघटना किंवा कायद्याने सोपवलेली कार्य त्यांना पार पाडावे लागतात. भारत सरकारशी संबंधित सर्व खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडावी लागते आणि प्रतिनिधित्वसुद्धा करावं लागते, कारण ते सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत भारताचे. त्याचप्रमाणे महाधिवक्ता आहेत. महाधिवक्ता म्हणजे राज्यपालाने जे काही पाठवलेले मुद्दे असतील त्याच्यावर कायदेशीर सल्ला देणे, राज्यपालाने सोपवलेली इतर कायदेशीर कामे करणे, तसेच राज्यघटना आणि कायद्याने सोपवलेली जी काही कार्य आहेत ते पार पाडणे, अधिकृतपणे कामे पार पाडण्यासाठी सरकारतर्फे सर्व न्यायालयांवर बाजू मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. अशा प्रकारे आपण यांची कर्तव्ये समजून घेतली. तर आता आणखी एक प्रश्न पडतो, तो म्हणजे वन लायनरमध्ये बऱ्याच वेळा सरळ सेवा एक्झाममध्ये असे प्रश्न विचारले जातात की पहिले महान्यायवादी कोण होते, सध्याचे महान्यायवादी कोणते आहेत, ते कितवे महान्यायवादी आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, पहिले जे महान्यायवादी होते ते MC सेटलवाड हे होते. 28 जानेवारी 1950 ते 1 मार्च 1963 दरम्यान त्याचा कार्यकाळ चालला. आता सध्याचे कोण आहेत तर व्यंकटरमण हे आहेत आणि त्यांचा कार्यकाळ 2022 पासून आहे. तर त्याचप्रमाणे महाधिवक्ता कोण होते. आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवला आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले महाधिवक्ता कोण होते हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न परत विचारते की आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले महाधिवक्ता कोण होते ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि सध्याचे कोण आहेत तर बिरेंद्र सराफ आहेत, ते 13 डिसेंबर 2022 पासून त्यांचा कार्यकाळ चालू आहे. आता तुम्हाला हे लेक्चर पूर्णपणे समजलं असेल तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलं म्हणजे समजून जाईल की लेक्चर हे तुम्हाला समजलं. तर प्रश्न असा आहे की महान्यायवादी किंवा महाधिवक्ता आहेत यांना वयाची अट आहे का. प्रश्न परत ऐका की महान्यायवादी किंवा महाधिवक्ता यांना वयाची अट आहे का. जर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजले असेल किंवा द्यायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तेवढंच तुमच्या गोष्टी सर्चमध्ये येतात आणि तुम्हालासुद्धा तेवढं नॉलेज सुद्धा मिळते. तर याच्याशी संबंधित पूर्ण PYQ आपण नेक्स्ट भागामध्ये पुढच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत.
आणि हे तिन्ही भाग मी सोबतच अपलोड करणार आहे, म्हणून टेन्शन घेऊ नका. पहिला भाग, दुसरा भाग आणि तिसरा भाग आपण सोबतच करणार आहोत. तर आता दुसऱ्या भागामध्ये याचे प्रश्न आहेत आणि तिसऱ्या भागामध्ये महाधिवक्ता यांच्याशी संबंधित आहे. महान्यायवादी यांच्याशी संबंधित दुसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत, तर ते तुम्ही बघू शकता. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा महत्त्वाचे सगळे अपडेटेड आणि सरळ सेवा परीक्षा असो किंवा कुठलीही परीक्षा असतो त्यामध्ये विचारले जाणारे एक एक घटक आपण कव्हर करणार आहोत. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही अपडेटेड व्हिडिओ टाकला तर त्याचे नोटिफिकेशन नक्की मिळतील. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आपण पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.